आजची गोष्ट लय भारी आहे बरं का. एका जंगलामध्ये वाघ आणि गाढव यांचं खूप मोठं भांडण होतं. कारण काय तर गाढव म्हणतं की हे जे गवत आहे ना, हे गवत आहे निळ्या रंगाचं, आणि वाघ म्हणतो नाही नाही हे हिरव्या रंगाचं आहे. आता हिरवं निळं चालू असतं. मग दोघं फैसला करतात की आपण जंगलाचा जो राजा आहे ना सिंह, त्याच्याकडे जाऊ आणि त्याला विचारू की हे कोणत्या कलरचं गवत आहे. ते दोघं जण सिंहाकडे जातात आणि गाढव लगेच म्हणतो बघा मी याला सांगितलं की हे सर्व गवत आहे निळ्या रंगाचं आहे, पण ऐकतच नाही, हा हिरवं म्हणतो. आता सिंह महोदय तुम्ही मला सांगा की हे गवत कोणत्या कलरचं आहे. सिंह म्हणतो अरे हे गवत तर निळ्या रंगाचं आहे. एवढं म्हणताबरोबर गाढवाचा आनंद डोंगरा पलीकडे जातो आणि नाचायला लागतो आणि लगेच म्हणतो साहेब मग याला काहीतरी शिक्षा द्या. सिंह म्हणतो हो लगेच देतो. सिंहाने 2 कानफट्ट्यात दिल्या, कुणाच्या? वाघाच्या. आणि मग हे बघून गाढव हसत हसत निघून गेला. त्यानंतर वाघ म्हणाला की सिंहराजे तुम्ही जंगलाचे राजे आहात, तुम्हाला माहित आहे हे गवत हिरवं आहे, मला माहित आहे हे गवत हिरवं आहे, पण मग तुम्ही अशी जजमेंट का दिली. त्यावेळेला सिंह म्हणाला अरे बाबा तुला माहित आहे की हे गवत हिरवं आहे, मला माहित आहे की हे गवत हिरवं आहे, पण गाढवाला माहित आहे का हे गवत हिरवं आहे म्हणून? नाही ना. आणि तुला कानफट्टात याचा करता दिली की तू त्या गाढवाबद्दल विनाकारण डोकंमारी केली, वादविवाद केलं. लक्षात घे सर्वांशी वादविवाद करायचा, मात्र गाढवाच्या नांदी कधी लागायचं नाही. सोपी आणि सरळ गोष्ट बरंच काही सांगून जाते. आपल्या जीवनात सुद्धा अशी अनेक गाढवं भेटतील, त्यांच्याशी डोकंमारी मात्र करू नका. त्याला बाजूला सरा आणि आपला रस्ता धरा.